बरं, गाडी आहे तुमच्याकडे? आणि पण खूप खराब झाली आहे, चालवतो तशीच तिला नीट करून करून. म्हणजे जुनी आहे, सेकंड हँड आहे का? सेकंड हँडच घेते, ती भाजीचं करते तर मग तिला तेच खर्च करू करू त्याच्याच वरती मी भाजीचं पूर्ण करते. भाजी विकत आणून इथे विकता? कशी आहे परिस्थिती? खरंच खूप विकते, वरती सगळं चालू आहे. मी पहिल्यांदा आज बाजार बंद करून मी खूप वेळा तुमचं असं बघितलं, सिरियसली खूप रिस्क घेऊन असं होतं की मला खरंच जायचंय. एक वेळेस जीव तिकडे अडकला होता की माझं भाजीचं बंद आहे. आणि आज तुम्ही 1.25 ते 1.5 लाखाची गाडी जिंकलं, आज भाजी बंद. शोरूमला जाऊन माघारी आली, माझी कॅपॅसिटी नाहीये म्हणून. खरंच खूप आहे, पण माझ्याकडनं तशीच नाहीये. बघा ना, वरनं पाऊस पडत होता. कुणाला फोन करा वाटतं जिंकलं म्हणून? खूप वेळ मी बाळ दुसऱ्यांकडे ठेवलंय, अगदी सुरूपासून. म्हणजे मुलगा आहे, त्याला सांगितलं 2 वर्षाचा कम्प्लीट आहे. नाही समजत आहे काय करू. का काहीच नाही एवढी खाली? आता काय सांगतो, माझ्याकडे पर्याय दुसरं काहीच नाही. काय करू तर तिथपर्यंत आलंय. ते पण लास्ट मोमेंटला होतं की मी खरंच उडी टाकते, पण स्वतःला हिंमत देऊन असं होतं की तुला हारायचं नाहीये. म्हणून ती पण मुवमेंट वरून खूप पाठीमागे येऊन मी म्हणजे एंड करायचा विचार होता? सिरियसली शपथ. मिस्टर काम करत नाही? काहीच नाही करत. आता तुम्ही असं चेक करू शकता, मी राहायला पिंपरी-चिंचवडला होते, तसं बाणेरला सगळेच आहेत माझी. पण तिथनं असंच होते की खूप वैतागून मग भावाने राग आणले, ते काहीच करत नाहीयेत. म्हणून आता एक रूम करून दिली आहे, त्याच्यामध्ये राहते. पत्ता इकडचाच आहे? सगळं बाणेरचंच आहे, फक्त जसं सगळे जवळ येतं मुरपूट आहेत बघा. म्हणजे आता दादाची म्हणजे हे एकदा जोरदार टाळ्या वाजू दे त्यांच्यासाठी. बघा ना, परमेश्वरला काळजी असते काय भाऊ, परमेश्वरला काळजी असते. गाडी आज किती जणांना पाहिजे होतं. कुणाला तरी वाटलं होतं का ही अशी भाजी विकणारी येडी बागडी माऊली की आज गाडी घेऊन जाणार आहे? ते त्याच्या मनात होतं. पावसानं कार्यक्रम सुद्धा रद्द करायचं आम्ही ठरवलं होतं, पुढची तारीख घेणार होतो. पण माऊली, आज या माऊलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच तुम्हाला यांच्याकडे दिवाळीची भेट गाडी मिळणार होती, म्हणून आज खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम झाला.